लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल फोनवर बोलत असतो आणि त्याला माहीत नसते की त्याच्या पाठीमागं कला आणि अद्वैत थांबलेत. कला आणि अद्वैत राहुलचं पूर्ण बोलणं ऐकत असतात. राहुल बोलत असतो, आपण ज्या पद्धतीनं पूजाचा काटा काढला किंवा पूजाला अडकवलं आणि याची भनकसुद्धा अद्वैतला लागलेली नाही, हे सगळं तो ऐकत असतो. गौरव आणि त्यानं मिळून जे केलेलं आहे ते सगळं अद्वैत आणि कला ऐकतात. आणि अद्वैत राहुलला म्हणते, तू आत्ता पूजाचं काय म्हणत होतास? त्यावेळेला तो म्हणतो, मी पूजाचं कुठे नाव घेतलं? त्यावेळेला अद्वैत म्हणतो, मी सुद्धा पूजाचं ऐकलं आहे. कला म्हणते, अद्वैत हो तू सुद्धा पूजाचं ऐकलंस ना? त्यावेळेला अद्वैत म्हणतो, हो मी सुद्धा पूजाचं ऐकलं आहे. तू नेमकं काय बोलत होता? त्यावेळेला तो उत्तर द्यायचं टाळतो आणि हे सगळं उडवाउडीचे उत्तर देऊन तो विषय मारून येतो. आणि आता सोहमसुद्धा नवीन चित्र काढून त्याचं ऑफिस आज उभं करतो आहे. आणि मग या सगळ्यामध्ये अनामिकाचा भाऊ घरामध्ये आलेला असतो. तो म्हणतो, आज खरं तर तू स्वतःच्या पायावरती उभा राहिला आहेस, त्यामुळे ह्याचं क्रेडिट तू कुणाला देणार आहेस? त्यावेळेला तू म्हणतो, अनामिकाला देणारस ना तू नक्की क्रेडिट, कारण या सगळ्यामध्ये तुझी तिनं मदत केलेली आहे. त्यावेळेला तो म्हणतो, हो ना, तिनंच मला सपोर्ट केला आणि या सगळ्यामध्ये तिने मला सहकार्य केलं म्हणून मी हे सगळं करू शकलो. आणि त्याला अचानक आठवायला लागतं की त्याच्या आयुष्यामध्ये काजलनं त्याला सपोर्ट केलेला असतो. काजलनं त्याला सांगितलेलं असतं की तू तुझ्या आयुष्यामध्ये आता पुढं जा आणि तुझं स्वतःचं एक पेंटिंगचा हाऊस निर्माण कर, तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. या सगळ्या गोष्टी तुला नक्कीच पुढं जाण्यासाठी मदत करतील. त्यावेळेला तो विचारामध्ये हरवलेला असतो. काजलने त्याला कसं सपोर्ट केलेलं असतं, काजलने त्याला मोटिवेट करून कशा पद्धतीनं त्या सगळ्यातून बाहेर काढलेलं असतं. त्याचं काजलवरती प्रेम असतं, पण तो काजलला बोलू शकत नाही. आणि काजलच्या आईनं तिला ताकीद दिलेली असते, त्यामुळे ती हे काही बोलत नसते. दोघांचं एकमेकांवरती प्रेम असतं, पण अचानक या सगळ्यामध्ये अनामिकाची एंट्री होते आणि त्याचं प्रेम पाठीमागं राहतं. तो फक्त काजलच्या होकाराची वाट बघत असतो, पण आज मात्र हा विषय कुठे गेलेला असतो. आज सोहम पुन्हा काजलच्या विचारांमध्ये आहे. तो छान असं पेंटिंग काढतो आहे आणि छान पेंटिंग काढून त्यानं स्वतःची चित्रकारिता एका वेगळ्या रूपामध्ये समाजासमोर आणण्यास ठरवलेलं असतं. पण आज मात्र त्याच्या मनामध्ये काजल आहे, अनामिका कुठेही त्याच्या आयुष्यामध्ये नाही आहे. अनामिका फक्त त्याचा बदला घेण्यासाठी घरामध्ये आलेली आहे. आणि मग त्याला हे सगळं जरी काजलनं सांगितलेलं असलं तरी आज हे सुद्धा सत्य आहे की अनामिका त्याची बायको. आणि म्हणून काजलनं कितीही प्रयत्न केले, कितीही पैसे घेतले, तरीसुद्धा आज अनामिका त्याचा फायदाच घेणार आहे. कारण ज्यावेळेला सोहम म्हणतो की हे सगळं काजलमुळे शक्य झालं आहे, त्यावेळेला अनामिका असं नाटक करते आणि मग सोहमला काय बोलावं ते कळत नाही. ती म्हणते, तू आयतच माझ्या हातात खोलीत दिलेस, कारण आता बघ मी त्याचा कसा फायदा घेते आणि तुला कसं अडकवते. कारण तू आज काजलचं नाव घेतलं ते माझ्या पथ्यावरच पडलं आहे. माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं आहेस. तू माझं नाव घेतलं असतंस तर मला विषय मिळाला नसता, पण आज एक विषय मिळाला आहे आणि आज तूच तो विषय मिळवून दिला आहे. आता बघ मी ह्याचं कसं सोनं करते. आणि अनामिका काजलचं नाव ऐकलं फनकारानं तिथून निघून जाते. आणि हे सगळं ज्यावेळेला सोहमच्या लक्षात येतं तोपर्यंत उशीर झालेला असतो. अनामिका तिथून निघून बेडरूममध्ये निघून जाते. आणि खरं तर अनामिका त्याचा बदला घेण्यासाठी आलेली आहे. त्याला दारू पिण्याचं व्यसन लावायला लागलेले आहे. त्याला आयुष्यातून तिला उठवायचं आहे आणि घरचेच माणसं त्याच्या विरोधामध्ये तिला आणायची असतात. पण सोहमच्या हे लक्षात येत नाही आहे, घरच्या कुणाच्याच लक्षात येत नाही. आणि मग अनामिका या सगळ्यामध्ये आता एक एक करून सगळ्यांचा बदला घ्यायचा प्रयत्न करते. अनामिका नाटक करते, दार लावते. आणि मग आता अनामिका दार लावून बसले म्हटल्यावर सगळेजण म्हणतात, आता आपण दार तोडूया, कारण विपरीत परिस्थितीमध्ये तिनं काहीतरी वाईट निर्णय घेईल. अनामिकासुद्धा या सगळ्यामध्ये स्वतःला सुसाईड करण्याचा प्रयत्न करते आणि नाटक करते. खरं तर ती सुसाईड करत नसते, फक्त घरच्यांना तिला दाखवून द्यायचं असतं की सोहम ज्या पद्धतीने वागला आहे ते किती चुकीचं आहे. आणि मग याच्यामध्ये आता रोहिणीसुद्धा तिच्या बाजूने होईल का, बघूया उद्याच्या भागामध्ये.